हाय हॅलो नमस्कार. आमचे वाजले दुपारी 12 आणि पाहिलं प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. 12:30 वाजलेत आणि मॅडमचं चालायचं आराम लक्ष्मीसोबत. आराम ना, मला आळस आला म्हणून परत पडले. गेली लाईट. काय चाललंय लाईटीचं आज वैताग आला बाबा. आता सक्षमी उठणार. लाईट गेली, हवा नाही. सक्षमीला हवं पाहिजे झोपताना. ब्लॉग चालू केलं बघा. थांबलं फॅन आमचा लेख खराब झालाय. आजच फॅन साफ करणार या आजच. आता काय करायचं, लाईट गेली. आता काय करायचं. आता माझी पाणी तापली रांगोळीचं, मी चालू रांगोळीला. नशीबच तुझं, म्हणजे तुझं पाणी तापायलाच लाईट आली होती मला असं वाटतंय. हा गेली होती लाईट पहिली, पण मग आता लाईट आली मगाशी. परत पाणी लावलं प्रतीक्षा तापायला. पाणी तापलं परत लाईट गेली. चल मला नाश्ता पाणी करायचं. तुझं झालं सगळं. कुठं काय झालंय माझं. शिळे तर खाल्लंच सकाळी. तेवढंच खाल्लंय. आता मला कधी खाल्लंय मी ते 9 वाजता. ते तळून शिल्लक आहे. का नाही खाल्लं, ही उठली होती मला खाऊनच देत नव्हती. झाले पण मी पण थोडा फ्रेश झालोय आणि सक्षमी पण आता झोपली होती मागाशी. उठली झोपेत ना जवळजवळ 1:30 वाजता. मी फ्रेश कधीच झालोय. नाश्ता वगैरे झालं माझं. आणि आम्ही सक्षमी लास्ट टाइम मी टाइम देणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही काय प्रोडक्ट आणले. लास्ट टाइम तुम्हाला दाखवतो म्हणलं तर पाहायला दाखवते म्हणलं. तिला म्हणलं की नाही का जेव्हा आपण तुम्ही टाइम देईल तेव्हाच दाखवूया. मग दाखवते. हे बघा तुम्ही सगळीकडे ऑनलाईन बघितलं असेल. हे पायलने पण हे मागवलंय. ह्याच्यावर आपण सक्षमी काय नाही रे पायल टमी टाइम. आता पण तुम्ही टाइम देणार आहे. सक्षमी बाळा आर यू रेडी. तू रेडी आहेस का. ये डॅडी आय एम रेडी. नाही तिला माणूस होत नाही एवढी. हो अजून तिला एवढी मान नाही उचलते ते सक्षमीला. प्रॉब्लेम होतोय. बसवली तर आहे तिला, मी थांबली इथं. ती कशी बघते कसं वाटतं तुला कसं वाटतं. तिला मऊ मऊ वाटत असणार आहे. पाणी आहे ना, छान पाणी आहे वाटतंय. बघा. यात मासे पण आहे छोटे छोटे. कॅमेरा हलवू झील धरून कॅमेरा स्टेबल ठेवायचा. आता मागून काय दिसत नाही ना तिचं. तरी ती डुंगून उचललाय. डुंगून चाटू नको ते. धुतलंय मी ते, वॉश केलंय. वॉश केलंय का. हो वॉश केलंय गरम. हा उचलती माणूस माणूस आता हे टमी टाइम जरा मारण्यासाठी पण नाही का चांगलं आहे म्हणतात. हो टमी टाइम दिलं ना. पडली ती चांगली व्यवस्थित. 5-1 मिनिटच देऊ आपण टमी टाइम दिला. 15 मिनिटं द्यायला लागतं. सकाळ दुपार संध्याकाळ. पहिला दिवस आहे तिचा आज. हा ह्याच्यावरती. हा त्यामुळं जरा ह्या साईडला मान, जरा त्या साईडला घ्यायची. तिने अजून काही रडली बिडली ती पडली पण शांत. हो तिला मऊ मऊ वाटतंय ना रे असं. आणि ते हलती ना ते सगळं हलतंय त्यामुळे मजा वाटते का नाही पिले. बिचारी तोंड पण खाली गेलं रे ते. तोंड तर जरा वर आलं पाहिजे ना असं. तिची बॉडी पूर्ण जायचं ना रे पाण्यामध्ये. जशी जशी ती फिरणार तशी तिची बॉडी हलणार. पाणी कमी म्हणून ते जास्त. हो ते पण आहे. पाणी भरायला लागलं अजून असं वाटतंय मला. कारण ते दबलं जातं ना शरीर. पाणी कमी त्यात. पाणी भरलं पाहिजे थोडं. हे काय तिच्यावर मग ते पाणी कमी असलं का इकडे असतं तुला मग अशीच म्हणलं ना मी पाणी आपण भरायचं. आपल्याला पण एवढं नेमकं माहिती नाही किती पाण्याचं हो प्रेशर. मी कमी केलं, भरलं होतं पण म्हणलं कमी केलं मी तरी पण. तर मी लोक आतमध्ये पाणी लावलं मी भरायला. बघून दे मला भरली का नाही अजून. पाणी भरायला लावलंय. इथे चालली तयारी. आणि इथं तिला दिलं तर 2 वेळा अजून 2 टाइम दिलं होतं. तर चला आता आपण सक्षमीला मम्मीकडे देऊ. मी आले किचन मध्ये आणि आता मी डाळ भाताचा कुकर लावते पहिला. तर इथं आहे मेथीची भाजी बनवायची आहे. आणि आल्याला पहिलं मी 2 ग्लास पाणी पिले. खूप तहान लागलेली, कधीची पाणी नव्हते पिले. सक्षमी आंघोळ वगैरे घातली. त्याच्यानंतर पण मला तहान लागली. पण म्हटलं खाली यावं आणि डायरेक्ट आता मला दम लागला. अक्षरशः इतकी पटपट पाणी पिले. मला खूप तहान लागलेली. सकाळपासून वरती पण पाणी नव्हतं आणि खाली येऊन पाणी प्यायला आळस. खूप मोठा माझ्यात आळस होता. तर चला आता स्वयंपाक करून घेऊया. आणि मोटरचा आवाज, मोटर लावली म्हणून माझं तुम्हाला जास्त आवाज पण येत नसला ना, तर मोटर बंद झाल्यावर बोलू आपण. इथं माझी चालली आहे हे बघा. लय गरम आहे. मेथीची भाजी आज डाळ टाकून केली मी, मूग डाळ. आणि इथं वरण भाताचा कुकर लावला आहे. तोपर्यंत भाजी हलवत बसली आहे. वरण भाताचा कुकर झाला की लगेच एका साईडला वरणाला फोडणी देते आणि दुसऱ्या साईडला लगेच तोपर्यंत भाजी होईल. मग लगेच भाकऱ्या करते आणि पटकन जाते वरती सक्षमीकडे. कारण प्रतीकला सुद्धा डेअरीत जायचं आहे आता. प्रतीक सक्षमीला झोका देतोय. ती झोपली आहे मस्तपैकी. मी माझा आवडते आणि जाते पटकन. आता अर्ध्या तासातच मला उरकायचं होईल का नाही माहीत नाही. कुकर लवकर झालं पाहिजे फक्त. ती मी दुपारी मला त्या दिवशी मेथीची पातळ भाजी बनवली होती. तुम्ही सगळे म्हणले की दीदी ती भाजी कशी बनवायची. तर मी ती एकदा ना म्हणजे उद्या दुपारी वगैरे उद्या दुपारीच मी त्यांची तुम्हाला रेसिपी देते. इतकी सिंपल भाजी, इतकी सिंपल ना. आणि खरं सांगते खूप जास्त भारी लागते.
चवीला एकदम मस्त लागते. भाकरीसोबत, भातासोबत. आता मला त्याची चव आठवतीये. छान लागते, म्हणजे सिंपल आणि छान भाजी. आणि डिलिव्हरीनंतर ती खाल्लेली चांगली पण असते. तर त्याची रेसिपी मी होते तुम्हाला दुपारी देते, आज देणार होते. पण तुम्हाला सांगते मी इतकी थकती आजकाल कामाने, इतकी थकती आहे. वरचं आवरायचं, वरचं काम झालं की खालची रात्री परत खाली यायचं. खूप थकती आहे. परत खाली रात्री काम करून परत वरती जायचं. डोकं भजीर झाले खूप जास्त. आणि ह्या सगळ्या कामामध्ये ना मला माझ्या स्वतःसाठी 5 मिनटं वेळ नाही मिळते. काय करू मी? खूप मला खरं सांगते, मी आता तुम्हाला अशी हसताना दिसते ना, पण ह्या माझ्या हसण्याच्या मागं खूप चिडचिड आणि खूप असा दगदग, परत आराम असा चेहरा लपलेला आहे सध्या तरी. पण मी तरीसुद्धा हसते. एका साईडनी मला प्रतीकच्या सक्षमीची कॉमेडी बघत असते मी रोज. ते कसे खेळतात, काय खेळतात ते तुम्हाला दिसणार आहे. 2 महिने तुम्ही वेट करा. आता मी तुम्हाला रोज रोज सांगते, तुम्ही पण बोर होणार आहे मला माहिती आहे. ऐकून ऐकून तुम्ही म्हणणार काय दीदी रोजच सांगते पण दाखवत तर नाही. आता थांबा जरा, मी तुम्हाला हळूहळू दाखवते. बघा आज तुम्हाला आजच्या पण ब्लॉगमध्ये सक्षमीला दाखवलं, म्हणजे चेहऱ्याने दाखवलं, पण बाकीची जी ॲक्टिव्हिटी वगैरे सगळं दाखवत असतो आम्ही. हे बघा, पहिला आम्ही असं उभं झोपायचो आणि आता आम्ही असं आडवं झोपतोय. असं या साईडला डोकं करतो भिंतीच्या साईडला आणि इकडे पाय करतो. कारण की जागाच पुरत नाही आहे सक्षमीला आमच्या. मध्ये घेतो दोघांच्या आणि एक साईडला तो, एक साईडला मी. आणि आमची सक्षमी मध्ये असते. कधी कधी सक्षमी एका कोपऱ्यात असते. आता आम्ही असं पहिलं असं उभं झोपायचो ना टीव्हीच्या साईडला तोंड करून. आता आम्ही असं आडवं झोपतोय, कारण की आता आम्हाला जास्त जागा पाहिजे झोपायला. मध्ये सक्षमी असते आणि तिला जास्त जागा ठेवतो आणि आम्ही थोड्याशा जागा झोपतो. मी आल्यावर का खालचं सगळं आवरून आणि मी जेवण केलं आल्यावरती. आणि थोडा भात तुम्हाला सांगते, कालवलेला भात हे बघा तसंच ठेवलाय. म्हणलं नंतर खाईन, कारण की ना तुम्हाला सांगते, जेव्हा मी जेवायला बसते ना तेव्हा सक्षमीला माझ्यापाशी यायचं असतं. मी काय करू? आणि तिचं असं म्हणणं असं, मला पहिला घे. मी अर्ध जेवण ठेवते. कधी कधी 8 वाजता जेवण घेऊन आले होते मी मगाशी. 9 वाजता जेवण केलंय, कारण की एकच घास खाल्ला मी. आणि सक्षमी म्हणली मला घे मम्मा, मला घे आणि तू नंतर तुझी कामं करत बस. तर आल्यावरती घर आवरलं. पहिलं तर आमचा असा बिछाना सेट केला. उशी इकडे ठेवली, तिकडे ठेवली, इकडे ठेवली. कधी कधी मी सक्षमीला एका कोपऱ्यात ठेवते, जास्त तिला हवा लागली तर एक साईडला ठेवते. त्याच्यावरतून जाळी येते, दुसरीवाली जी आम्हाला किटमध्ये भेटली होती ती जाळी ठेवते त्या साईडला. आणि मग आम्ही दोघे ह्या साईडला झोपतो. आता असं झोपलंय. बघू, जर तिला जास्त हवा लागली तर ती त्या साईडच्या कोपऱ्यात जाणार आणि तिच्यावरती मी जाळी झाकणार आहे, म्हणजे तिला मच्छर नाही चावणार कोपऱ्यात. आणि आता मी ना रात्रीची खिडकी कधी कधी असती असं, आत्ता तर मी उघडी ठेवली खिडकी आणि दरवाजा, कारण की हवा यावी म्हणून. गरमी खूप वाढली आहे. आणि आता मला प्रतीक सुद्धा ओरडणार आहे, हे कपडे जाडवाले कशाला घातले, ते हे थंडीत घाल असं बोलतो मला, की तू एकदम लूज कपडे घालायचं रात्रीचे, म्हणजे जसं की एकदम पातळ टी शर्ट आणि असं बरमुडा वगैरे. मी त्याचाच बरमुडा घालते, मला इतकं गरम होतं. मी रात्रीची त्याचाच कपडे यूज करते. माझा टी शर्ट आणि त्याचा बरमुडा असं माझा कपडे असतो रात्रीचे, नाईट कपडे. कारण की माझे कपडे मला घालूशी वाटत, खूप जास्त जाड आहेत. आणि सक्षमी मस्त खेळते. तिला मी आत्ता डायपर घातले, कारण की तिने अजून शी नाही केलेली आहे. सो मला असं वाटतं ती शी करेल, म्हणून मी तिला डायपर घालून रेडी केलंय. फक्त तिला टिक्का वगैरे लावायचा आहे. आता ते ड्रायशूट वगैरे सगळं काढलं. रात्री मी तिला ड्रायशूटवर नाही ठेवत, कारण की रात्रीचं मी तिला हगीज यूज करते आता सध्या. आता तिला रॅशेस वगैरे नाही होत, म्हणून मी थोडंसं मोठ्या साईजचं आणलेलं आहे हगीज डायपर जे आहे ते मोठ्या साईजचं यूज करते थोडंसं, कारण की तिला रॅशेस वगैरे नको व्हायला म्हणून. असा सगळा विषय. आणि आता जो राहिलेला भात आहे मी तो थोड्या वेळाने खाणार आहे, टाकून नाही देणार आहे. आणि तुम्हाला सांगते, मी खूप जास्त दमले. मी काय करू? माझी पाठण पूर्ण गेली कामातून. अजिबात अवसान नाही राहिले अंगात. रोज 1 ग्लास दूध प्यावं असं वाटतंय मला रात्रीचं. तर आता मी चालू करेन उद्यापासून. त्यात काहीतरी पावडर वगैरे टाकल, काजू बदामची करून. उद्या करूयात आपण, खरंच करते मी उद्या, असंच बोलते. पण नाही, आता उद्या करणार आहे. बास झालं. माझ्या हाडांची, माझी बॉडीची, माझी शरीराची, माझी काळजी मलाच घ्यायची आहे. तरी प्रत्येक माझी खूप काळजी घेतो. सारखं बोलतो कमरेला बेल्ट लाव, बेल्ट लाव, बेल्ट लाव. पण मला असं वाटतं, अरे यार आता मी स्वयंपाक करणार किचनमध्ये, मला ऑलरेडी गरम होणार, नको आता नाही लावत, नाही का असं तसं.
मग त्याच्यामध्ये ते राहून जातं परत. आता प्रतीक गेलाय गाडीत पेट्रोल टाकायला आणि सक्षमी आता घाईवर आली रडायच्या. सो आता मी जाते तिच्याजवळ आणि आपण तिच्याजवळ जाऊनच बोलूया. हे रात्रीचे मला असे सक्षमीचे कपडे सगळे जे धुवायचे आहेत ते जमा करून ठेवावे लागतात. कशी ओरडते तुम्ही ऐकलं ना, बघितलं कशी ओरडतीये. मी सक्षमीला आता ढेकर देतीये. तिची मान बघा आता. मी धरलं नाही बघा, एकाच हाताने तिला धरलंय. ती बघा इथं बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, मान धरली सक्षमीने. आता हळूहळू बाळ मोठं होत आहे की नाही. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज 8:30 वाजलेत आता. माझी आंघोळ झाली आहे, सक्षमीचे कपडे धुवून झाले ते, प्रतीकने आणि मी ते वाळत टाकले ते. आणि आज आम्ही लवकर का उठलो ना, तर आमची सक्षमी 6:30 वाजता उठली होती. 6:30 ते 7:30 लवकर झोपते, लवकर उठते ती आता. हा, काल 11ला झोपली आणि सकाळी 6:30ला उठली आणि 6:30 वाजता उठून खेळत होती. आणि आम्हाला आवाजाने तिच्या जाग नाही आली बरं का. ती प्रतीकला लाथा मारत होती ना, तर अशी लाथा मारत होती झपाझप प्रतीकला. मग जाग आली प्रतीकला. प्रतीकने मला उठवलं. प्रतीक बोलते उठली आणि मॅडम बघती तर मी खेळत बसली एकटी. काय ओरडती मोठ्या मोठ्याने, बापरे मोठ्या मोठ्याने ओरडतीये, खेळतीये. तिचं असं चाललंय आजकाल. खेळकर झाली ना ती आता. मग तशी करत करत उठली, मग तिने आम्हाला उठवलं. असं झालं. आज लवकर उठल्यामुळे आमच्याकडं खूप सारा वेळ आहे. मला व्हिडिओजचे कामं पण माझी आज लवकर होणार आहे. मग प्रतीकला म्हटलं चला आपण ही पेटी आहे ती आणि ती सक्षमीची नवीन कपड्यांची बॅग आहे ना त्याच्यावरती ब्लॅक कलरची, ती वाली काढ. आपण ते ठेवूया बेडमध्ये. अजून नवीन ड्रेस आहे तिथे एक बॉक्स मध्ये, तो सुद्धा घे. आताच 2 महिन्यात ही बॅग पॅक झाली सक्षमीची. नवीन ड्रेसची. आणि ते तर पूर्ण भरलंय. कसं व्हायचं. आताच झाली. आता जागा आमचं घर बिचार एवढीच आहे. मला वाटतं वरून असं सगळं फर्निचर करून टाकायचं. मला पण तेच वाटतंय की फर्निचर करावं म्हणून. ऐक ना, आता ऐक की आपले कपडे बाहेर, सक्षमीचे कपडे घरात, असं होणार आहे. उठती नसेल. सक्षमीला पाळण्यात झोपवली आहे. बेड बघा अख्खा रिकाम आहे. सकाळी उठली मॅडम, झोपलो तो 6:30 वाजता उठली. ओरडतीस आणि लाताही मारते. तिथे पाळण्याचंही ठेवलंय सक्षमीचं. बसली ना, थांबते लागते का बघायला लागेल पहिलं. हे कुठे ठेवायचं, त्या साईडलाच थांब. एवढी फक्त बॅग ठेवायचे होते 2. मॅडम आतमध्ये पसारा दिसला की आतमध्ये घुसली डायरेक्ट. किती दिवस झाला आवडला. होय. ही साडी बघा डावळा जेवणाची अजून तशीच पडली. त्याची घडी पण घातली नाही गेली, कारण त्याच दिवशी साडी अशी सोडून आम्ही निघून गेलतो दवाखान्यात. मला कसलीच सूद नव्हती त्या दिवशी. हा, मला तर हे पण नव्हतं माहिती माझ्या घरात किती पसारा होता. त्या साड्या काढल्या आता इथून, हे नीट ठेवते जरा बॅगमध्ये भरून. एवढ्या महागाच्या साड्या आहेत, त्याला घालायला टाइम नाही मला. कधी घालून या साड्या. हा, आता ह्या साड्यांना बॅग नाही, काय करायचं रे सोनू. नंतर आता बघू, आता ठेवा आता. असं नाही ना चालत. हे बघा साडी आताशी घडी घालते 2 महिन्यानंतर. या साडीला बापरे अजून बाप, इस्त्री किती वगैरे जणांनी विचारलं ना रे. खूप. या साडीला खूप जणांनी विचारलं. मी तिथं हॉस्पिटलमध्ये होते आणि या साडीबद्दल सगळे विचारत होते. ही साडी बघ की घेतली आपण, ही साडी मी घातली, फोटो व्हिडिओ सगळे पोस्ट केले आपण. तेव्हा किती विचारलं सगळ्यांनी. आणि तेव्हा मी हॉस्पिटल आणि प्रतीक तर सगळा खूप टेन्शन मध्ये होता. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सगळं लक्ष होतं तेव्हा. तर काय आमचं इंस्टामध्ये असतं. कधी घालवते ही साडी मी, घालू का आता ह्याला 5 वर्षाने नाही, ते हे नाही का आता गावाला. हा, गावाला पण घालू. बर्थडेला नाही बाळा, बर्थडेला साडी घालणार आहे मी. मग काय खाणार आहे. ड्रेस घालते. हे काय म्हणतात त्याला, वटपौर्णिमा घालू का. कधी वाटत मग आता आहे जूनमध्ये, याच महिन्यात. सक्षमीचा ड्रेस बघ म्हणले मी. मॅचिंग का. ते निळी साडी आहे की. हो आहे ही की शोध पहिली. माझ्याकडे सगळ्या कलरच्या साड्या आहेत. सक्षमीलाच घ्यावं लागेल फक्त त्या कलरचं मॅचिंग. ब्लू ड्रेस बघितला ना तू मॅचिंग. हो, मागू का तो ड्रेस त्यांच्याकडनं, करू ऑर्डर. सक्षमी प्रतीक तसं म्हणणं आहे, इकडे होते ड्राय क्लीनला द्यायची ही साडी, घरी वॉश करू शकतो. ही साडी आम्ही द्वारकादशमधनं घेतली काहीच. जर आताही कोण कमेंट करत असेल तर तुम्हाला आता सांगतो, साडी द्वारकादास के मार्केट बालाजीनगर इथून घेतली. खूप ट्रेंडिंग, खूप
आणि माझ्या डोळ्या जेवणानंतर सगळ्यांनी डोळ्या जेवण म्हणजे खूप जणांचे मी बघितलं रील्सला, खूप जणांनी अशीच साडी घातली सेम ट्रेंडिंग. ह्या साडीला असं वाटतं मी जास्त ट्रेंडिंग म्हणाल का डोळ्या जेवणाला घालून. हा मला सगळ्यांनी कमेंट्स करून विचारलं होतं. खूप मेहनतीनंतर ही एक मी बॅग शोधली साडी, दुसऱ्या साडीची रिकामी करून ह्याला रिकामी केली आहे. कारण दुसऱ्या साडीपैकी ही साडी महाग आहे. हो हलकीवाली साडी काढली आणि ही केली याच्यासाठी बॅग. आता मी रील शूट केली एक आणि मग मला कळलं की कामं तर माझे सकाळी 8 वाजता झाले ते करून. म्हणजे सक्षमीचे कपडे धुवून झाले, घर आवरून झालं, झाडून वगैरे वरचं सगळं झालं होतं. त्याच्यानंतर मी लगेच आहे ना रील करायला घेतली. प्रमोशनचे होते जरा व्हिडिओज, एक केली व्हिडिओ आता आणि 1 वाजलाय. काही व्हिडिओज होते एडिट करायचे, ते एडिट केले. तोपर्यंत प्रतीक सुद्धा मार्केटिंगला जाऊन आला. मग आता प्रतीक सक्षमी झोपली आहे. माझी व्हिडिओ करताना पण ती जागी होती, मस्तपैकी माझ्याकडे बघत होती काय करते काय नाही. रडत नाही त्यावेळेस ती, नशीबच तेवढं. तर आता मी बनवते स्वयंपाक, जेवण बनवते माझं दुपारचं. रोज 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 काय 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 बनवायचं मला अजिबात नाही कळत. आणि आता मी बनवते परत मेथीची भाजी, कारण की घरात जे अवेलेबल होतं मी तेच बनवते. मेथीची भाजी होती मग आता तीच बनवते पातळ. आणि एका ताईंनी कमेंट केली होती की रेसिपी दाखवा मेथीची भाजी तुम्ही पातळ कशी बनवता. तर म्हणले तुम्हाला दाखवा मी ती पातळ भाजी कशी बनवते. खूप सिंपल आहे, इतकी सिंपल भाजी ना आणि एकदम छान लागते खायला. एकदम अशी तुम्ही करा अशी भाजी आणि खा, तुम्हाला कळेल. आणि जे म्हणजे बाळातीन झालेले असतील ना, म्हणजे आता त्यांची डिलिव्हरी झाली आहे ना, त्यांच्यासाठी तर ही भाजी खूप पौष्टिक आहे. आणि जे फिडिंगवरती असतात ना लेडीज, मम्मी लोक, त्यांच्यासाठी पण चांगली आहे. आणि घरात शेवगा पण होता, एक शेवगा मी घेतला असा, त्याचं मी फक्त परतणार आहे, ते खाणार आहे. हे पण चांगलं असतं खाल्लेलं डिलिव्हरी नंतर, म्हणून आता होता म्हणून मी त्याला थोडासा फ्राय करून खाणार आहे. उकळणार आहे त्याला, पाण्यात चांगलं शिजवून घेणार आहे. मम्मी आणि काकू रोज अशा भाज्या आहेत ना, रोज म्हणजे जेव्हा भाज्या आणतील तेव्हा अशा निवडून ठेवतात. मग त्या बनवायला खूप मला इझी जातात. रात्रीचं ना एवढा वेळ पण नसतो. आणि पहिल्यापासून सवय आहे की आम्ही काय करतो, अशाच भाज्या निवडून ठेवतो. आम्ही म्हणजे मी नाही निवडत, मला भाज्या निवडायला नाही आवडत, मला फक्त भाज्या बनवायला आवडतात. तर मी नाही निवडत कधी, कारण मी तेव्हा किचनमध्ये असते जेव्हा त्यांचा भाजी निवडणं चाललेलं असते तेव्हा. एवढीशी भाजी असली ना मेथीची, एवढीशी जरी, तरी सुद्धा एका पुरती ती भाजी बास आहे. म्हणजे जी पातळ भाजी आहे ना ती एका पुरती बास आहे. फक्त एवढीशी भाजी पाहिजे, एवढीशी. त्याच्यामध्ये सुद्धा रस्सा होतो त्या भाजीचा पातळ. इथे ठेवलंय हे उकळायला, म्हणजे शिजवायला ठेवलंय. जरासं मीठ टाकायचं त्याच्यात. आणि इथे घेतली मी मेथीची भाजी. हे बघा, एक माझी मुठीत बसती ना, हे बघा एवढीच भाजी घेतली थोडीशी. आता ही मस्त वॉश करते. आमचा नळ बघा कसा फिरतोय, हलवायची गरज नाही लागत, इथंच ठेवायचं, इथंच भाज्या धुवायच्या मस्तपैकी. हे बघा एवढं, ह्या 3च वस्तू मी तर टाकली त्याच्यात. हे बघा लसूण घेतलाय, मिरची घेतली, हिरवी मिरची मी थोडीशीच घेतली, मला जास्त तिखट खायचं नाही म्हणून. आणि थोडंसं जास्त घेतलं शेंगदाणे त्यात एकदम मस्त लागतात. हे 3 साहित्यामध्ये आपल्याला हे पहिलं ना हे भाजायचं आहे कढईमध्ये. कढई गरम करायला ठेवते पहिले, तेल नाही टाकायचं, असं सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला सांगते डिलिव्हरी नंतर ना लसूण खाल्लेला पण चांगला असतो, म्हणून मी त्यात लसूण पण टाकलं आहे थोडंसं जास्त प्रमाणात. ते खरं तर मिल्क सप्लायसाठी असतं लसूण. आणि मेथी पण, मेथी तर चांगलीच आहे खायला. मेथी तर मी म्हणते ज्यांची डिलिव्हरी झाली त्यांनी खा, मेथी खा, हिरव्या भाज्या खा सगळ्या, अंडी बिंडी सगळं खा. मी कडधान्य नाही खाते फक्त आता सध्या तरी, बाकी मी सगळं खाते. भात पण मी खाते. आणि मला सांगा भात का नसतो खायचा ते, मी तर खाते. मी तर डिलिव्हरीच्या पहिल्या दिवसानंतरच भात खाते. पण मला असं वाटतंय की आता भात मी बंद केला पाहिजे खायचा. खूप जास्त प्रमाण होते माझं भाताचं, त्याच्यामुळे मी रात्री फक्त थोडंसंच भात खाणार आहे असं मी ठरवलंय काल रात्री. तर बघू किती सक्सेसफुल होते, किती मी स्वतःवर कंट्रोल ठेवते. कारण आता भाताशिवाय तर जेवण मला इनकम्प्लीट वाटतं. भात खाल्ल्यावर असं वाटतं की हा बाबा आता जेवण झालंय माझं. आणि आता हे भाजलं ना तर हे आता मी थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेणार आहे, पेस्ट बनवून घेणार त्याची. माझ्यासारखं मूर्ख कोणी नाही आहे, कारण की लाईट गेलेली आहे आणि
हे वाटण आता मी कसं वाटायचं हेच मला कळत नाही आहे. मिक्सरमध्ये टाकलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे. आता काय करते, हाताने वाटते, हाताने कुटते. बघू होतंय का, काय करू काय समजत नाही. माझ्यासोबतच असं का होतं मला कळतच नाही. तांब्यात करते गाईस, तांब्यात करते. ग्लासमध्ये सगळं बाहेर येईल, ते नाही करू शकत. लाईट गेली तर पप्पा जिंदाबाद. पप्पा मला बारीक करून द्यायला लागले ते. हे बघा, ग्लासमध्ये काय करायचं आता, असंच करून घ्यायचं पप्पाकडनं. पप्पा द्यायला लागलेत मला आता वाटून ग्लासामध्ये एकदम बारीक करून टक 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 करून द्यायला लागले. मला वाटून देतपर्यंत माझी एक भाकर झाली टाकून, आणि हे शिजून घेतला मी शेवगा. आता फक्त ना मिठात आणि तेलात परतणार आहे. हळद मीठ तेलात परतून घेणार आहे. भाकर झालं की ह्याच तव्यात ठेवणार आहे. हे बघायचं, मी फोडणी दिली आणि हे वाटण टाकणार आणि चांगलं परतणार. यात मी टाकणार थोडीशी हळद आणि परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही मेथीची भाजी आपण ह्यात टाकायची. आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडंसं असं शिजवायचं आणि मग त्यात पाणी टाकायचं. मी गॅस फुलच करते ना, फुल आहे का पटकन शिजेल आणि लवकर होईल. सक्षम पण होती असं करायचं, ठीक आहे. आणि ज्यामध्ये पप्पांनी वाटण वाटलं होतं त्याच ग्लासमध्ये पाणी घेतलंय. आणि सिंपल आणि छान भाजी. आता याला शिजून द्यायचं मोठ्या गॅसवरती. मिक्सरनी गोळ केलं नाही तर हे वाटण आहे ना, हे दिसतंय ना, अजून बारीक झालं असतं. पण पप्पांनी बऱ्यापैकी खूप बारीक केलं. पप्पांनी चांगलं बारीक केलं म्हणून आता ही भाजी चांगली झाली आहे. नाहीतर मी तर अशीच बसले असते रडत. मिक्सर आता नाही लावायला, तर काय करू. पण पप्पांनी मला वाटून दिलं म्हणून ही भाजी झाली. आता नाही तर मी दुसरी भाजी बनवली असते, काय करू. आता एवढं सगळं केलंय ना, ते आवरते पटपट पटपट. हे बघा, ह्याला फक्त मी फ्राय केलंय, मीठ आणि हळदमध्ये फ्राय केलंय. हे भांडी ही घासून ठेवली. भांडी मी तवा पडता राहिला जाणार होता डायरेक्ट. हे भांडी पण लावून टाकते. हे बघा कशी दिसते भाजी, एकदम मस्त झाली. एवढी सिंपल भाजी आहे आणि खाल्लेली चांगली असते भाजी. म्हणून अशी बनवा आणि खा न्यू मॉमीसाठी.